सर्वांना नमस्कार. जे आपल्या चॅनलवरती नवीन आलेले आहेत त्यांनी कृपया बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन एपिसोड दररोज मिळतील. आणि या दोन्ही कथांचे पूर्वीचे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता सकाळी मयुरी किचनमध्ये होती आणि अर्जुननं तिला हाका मारायला सुरुवात केली. मयू, अगं इकडे ये ना. आणि ती म्हणाली, आता काय हवं यांना कोणास ठाऊक, सारख्या हाका मारायला सुरुवात करतात. तशी लता हसून म्हणाली, ताई जादू की झप्पी पाहिजे असेल भाऊजींना रोजच्यासारखी. आणि मयुरी गालात थोडी लाजून हसली. अहो जा ताई, नाहीतर कान फाटतील हां आमचे तुमच्या नावाच्या हाका ऐकून, असं म्हणून ती खूप हसली. आणि मयुरीने लाजून तिला पाठीत एक धपाटा घातला. आगाऊ कुठली, तू पण शिकलीस कीच आवड बोलायला. आता ताई सांगा बरं, मूळ अक्षराच्या बाहेरचं काहीतरी बोलले का मी, ती असं म्हणाली. आणि मग तर मयुरी खूपच हसली. लता, अगं तू सुद्धा रॉयल गँग मेंबर झालीस की गं, भाऊजी शिकवतात वाटतं हां. आणि ती हसून म्हणाली, ताई आता नवऱ्याचा वाण नाही तर गुण लागणारच ना, जसा भाऊजींच्या बनियनला तुमच्या परकरचा रंग लागला तसा. आणि आपण पण रॉयल लेडीज कधी व्हायचं मग. आणि ती म्हणाली, अगं बाथरूममध्ये अर्जुनराव माझ्याच ओल्या परकरवर बनियान टाकून गेले आणि म्हणून लागला रंग. कळलं हां कळलं, जा आता तुम्ही, असं म्हणून लता खूप हसली. आणि मयुरी म्हणाली, बाप रे, आता सगळ्यांनाच स्वारींच्या मिश्किल स्वभावाची भुरळ पडायला लागली वाटतं, आणि सगळेच चावट होणार की काय आता. मग ती आत गेली आणि त्यानं पहिली तिला वळवून पाठीमागून जादूची झप्पी मारली. ती गोड लाजली आणि हसली आणि म्हणाली, झालं आता जाऊ का मी. ए नाही थांब, हे बघ काय झालंय. अगं मयू, माझ्या बनियानला कसा रंग लागला ग हा, मी तर दुसरं घातलं होतं काल, आणि हा रंग रंगपंचमीचाही नाही. आणि ती हसून म्हणाली, अहो बाथरूममध्ये माझा परकर आणि तुमचं बनियान यांनी रंगपंचमी खेळली आहे काय. अर्जुन काहीसा न कळून म्हणाला, अहो नवीन परकरचा रंग लागला ना त्याला, तुम्ही न विचार करता ओलं बनियन परकरवर टाकलं, आणि मीही तिकडं गेले नाही लवकर, आणि जेव्हा जाऊन बघितलं तर हे असं झालं होतं. आणि तो खूप हसला आणि म्हणाला, वाव हाव रोमॅन्टिक. ती म्हणाली, त्यात काय रोमॅन्टिक, अगं आपण माणसं तर चावटपणा करतोच की, पण रंगपंचमीही खेळलो आपण, आणि आपले कपडेसुद्धा त्यांनी पण रंग खेळावा, किती भारी वाटतं ना. आणि तुला सांगतो, जे कपल जास्त रोमॅन्टिक असतं ना त्यांची प्रत्येक गोष्ट रोमॅन्टिकच असते बघ, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा प्रेम दिसतं. आणि ती म्हणाली, ओव्हर प्रेम वाटत नाही का होते. अगं ओव्हर वाटतं, पण ते कोणाला, ज्यांना प्रेम करायचं माहीत नाही त्यांना तर चमचाभर प्रेमसुद्धा पचत नाही किंवा दुसऱ्याचं रुचत नाही, लगेच पोटात दुखायला लागतं. माझ्यासारख्या प्रेमवीराचं तसं नाही, पण मला तर कमीच वाटतं, कारण मी भरभरून प्रेम करतो तुझ्यावर, माझं मनच भरत नाही ना. अगदी प्रेमाच्या महासागरात बुडवला तरी मला ते कमीच पडतं. आणि ती त्याचं पटलं म्हणून हसली. आता काय बोलणार अर्जुनरावांनी असं बोलल्यावर, इतकं छान पटवून दिल्यावर काही बोलण्यासारखं शिल्लक असतं का. मग ती हसून म्हणाली, ओ प्रेमवीर, किती प्रेम प्रकरणं केली हो तुम्ही आजपर्यंत, जरा सांगाल का. आणि अर्जुन म्हणाला, ओनली वन अँड फायनल, एकच केलं आणि ते हे शेवटचं, फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावर. आणि ती म्हणाली, पण मी विश्वास कसा ठेवू हां. आता तो प्रश्न तुझा आहे. उद्या तू म्हणशील की तुम्ही अर्जुनराव आहात हे मान्य नाही तुला, मग काय सिद्ध करत बसू का मी माझा मला की मीच अर्जुन आहे म्हणून. त्यामुळे तुला पटो अगर न पटो, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आणि करत राहणार. आणि आता त्याच्या या रोखठोक बोलण्याने निरुत्तर होत ती गप्प बसली आणि मनात म्हणाली, घे मयुरी, काय गरज होती का यांना आडवाडवं लावायची, सकाळ सकाळी घेतला ना अपमान करून. आणि तो म्हणाला, ए पण मयू, किती सेक्सी वाटतं ग ते, म्हणजे बघ ना, माझं बनियान, तुझा परकर, तुझा ब्लाऊज आणि माझी, बास पुरे फाजीलपणा म्हणत तिनं हसून त्याचं तोंड दाबलं. अगं मला तर इमॅजिन करूनच कसं तरी होतंय, असं म्हणून त्यानं फार खुश होऊन तिला मिठीत घेतली. त्याला तर फारच गुदगुल्या व्हायला लागल्या होत्या. आणि मयुरी म्हणाली, चला चावट कुठले, पण तुम्हाला कसं कळलं नाही, मी तर कोपऱ्यात ठेवला होता परकर लांब. अगं आता तू मला रोज रोज जवळ येऊच देत नाहीस ना, नाहीतर मला लगेच कळतं की तू कोणत्या रंगाचं परकर घातलं आहे आणि कोणत्या रंगाची. तशी तिनं एक त्याला चापट दिली आणि म्हणाली, चला बाहेर लवकर, आणि आता हे बनियान नका घालू. मी घालणार म्हणजे घालणार. अगं लग्न झालेला पुरुष आहे मी, माझ्या अंगावर कपड्यांवर प्रेमाच्या खुणा असणारच ना, आणि उद्या बाळ आलं की त्याची शी शू उलटी हे सगळं सहन करावं लागेल मला, कळलं.
यालाच तर संसार म्हणतात. आणि मी तुझ्यासोबत संसार करतोय, कळलं? आणि संसारात लाजायचं नसतं जोडीदाराला, त्याच्या कोणत्याच गोष्टीला. उलट एकमेकांची उणीव कमजोरी झाकायची असते, कळलं? आणि मयुरी म्हणाली, कळलं. मग तो तिला म्हणाला, मयू अगं एक्झाम जवळ आली आहे तुझी, तुला आठवतं आहे ना आपण तुझं ॲडमिशन केलं आहे? हो ना, आठवतं आहे. पण कधी आहे एक्झाम? मे महिन्यात असेल, अजून रिसिट नाही आली. ती आली की समजेल. पण अहो, मी हे पोट घेऊन परीक्षेला कसं बसू? कसं म्हणजे? म्हणजे अहो, तेव्हा मला 9वा महिना सुरू होणार आणि मग इतका वेळ कशी बसू मी? तू मनात नको आणूत असलं काही. मी बसणार, मी परीक्षा देणार एवढंच म्हण, मग आपोआप बसशील, कळलं? आणि अभ्यास करतेस की नाही, का बाळाच्या लाताच मोजत असतेस दिवसभर? आणि ती हसून म्हणाली, थोडा थोडा करते हा मी. तो म्हणाला, ढगाळ कुठली? कोण मी? नाही तर कोण, मी का? आता मला पटलं, तुझ्यासारखे विद्यार्थीच बाहेरून शिकतात. हो, नाहीतर तुम्ही खूप हुशार, ती तोंड वाकडं करत म्हणाली. आणि तो पुन्हा डायलॉगबाजी करत म्हणाला, हो तो मी बचपन से हूँ पर कभी घमंड नाही किया. बघ, तूच म्हणालीस मी माझ्या तोंडून स्वतःची स्तुती करतच नाही आणि कधी करूही नाही, कळलं? मी पण काय तुमच्या तोंडाला लागत बसले, मला कामं आहेत, असं म्हणून ती निघाली. थांब ना, कशाला? आता आलीच आहेस तर लाग ना एकदा तोंडाला आणि जा माझं तोंड गोड करून. अजिबात नाही, मी आहे ना. अगं ते अभ्यासात असशील, पण बायोलॉजीत मात्र खूप हुशार आहेस, रात्रीच पाहिलं ना मी. ईश्य, म्हणून ती हसून लाजली. हे बघ, लाजेलाही लाजवशील इतकी सुंदर लाजतेस तू. इकडे सगळीकडे फर्स्ट क्लास आहेस तू. चल आता कर तोंड गोड, सोडा मला. आणि आधी बनियन घाल ना तूच, असं म्हणून त्यानं हात वर केले. आता हा काय हट्टीपणा, मग राहू दे, असं म्हणून त्यानं तिला पुन्हा मिठी मारली आणि ती त्याच्या बळकट बाहूंच्या मिठीत अलगद सामावली. मग तिनं त्याला बनियन घातलं आणि आता मीच करतो तुझं तोंडगोर, असं म्हणून त्यानंच तिच्या ओठांवर हळूवार ओठ टेकवले. इतक्यात लताने तिला हाक मारली आणि ती हसत बाहेर आली. आज कामवालीचा पगार करायचा होता म्हणून ती थांबली होती ना. मग तिने अर्जुनरावांना हाक मारली. इतक्यात सचिनच म्हणाला, वहिनी मी देऊ प्लीज, एवढं तरी करू द्या मला, माझंही घर आहे ना. आणि मयुरी हसून म्हणाली, ठीक आहे भाऊजी, द्या तुम्हीच. मग सचिनने त्या कामवालीचा पगार भागवला आणि म्हणाला, वहिनी इथून पुढे मीच देणार आणि हे आता ठरलं म्हणजे ठरलं. मग सचिन मयुरीला म्हणाला, वहिनी अर्जुनने तुम्हाला काही सांगितलं का हो? मयुरी म्हणाली, काय? काही नाही सांगितलं. आणि सचिन म्हणाला, ठीक आहे, मग तोच सांगेल तुम्हाला. इतक्यात अर्जुनसुद्धा आला आणि म्हणाला, सचिन तुझा रंग नाही निघाला रे अजून, रंग घासायचा सोडून दुसरंच काहीतरी बाथरूममध्ये करत बसला असशील हो ना. आणि सचिन हसून म्हणाला, आता लोणी इतका वेळ विस्तवाजवळ राहिलं तर वितळणारच ना. भाड्या मग तू बसला असशील ना लोणी चाटत, चावट कुठला. पण तू गाडीचं नाही सांगितलं वहिनींना? नाही सांगितलं, थांब आता सांगतो. मयू इकडे ये ना गं. आता काय, नाश्ता वाढते मग येते. कोणासाठी? तुमच्यासाठी. मग मी म्हणतोय ना आधी इकडे ये तर ये. ती चिडूनच गेली त्याच्याजवळ. हां बोला. बोलायचं नाही, दाखवायचं होतं काहीतरी. काय? तुझी सवत. काय? हो, चल बाहेर. काहीही काय बोलता? अगं बघ तरी किती सुंदर दिसते. मी तर पुन्हा एकदा प्रेमात पडलो आहे तिच्या. पुन्हा एकदा? म्हणजे आधीपासून प्रेमात होता? हो. आता तिला त्याच्या मिश्किल स्वभावाची सवय होती, पण अर्जुनराव कधी काय करतील याचा नेम नव्हता. तिचा नवरा इतका अवलिया होता की त्याच्या बुद्धीचा थांगपत्ता लागत नव्हता. आणि तो तिला बाहेर घेऊन आला आणि गाडी दाखवली आणि ती खूप हसायला लागली, सोबतच लाजलीसुद्धा. अहो काय हे, असं कोणी लिहितं का? मी लिहितो ना, जे कोणी करत नाही तेच मी करतो. आणि काय काय पाटे असतात गाडीवर, तू वाचतेसच ना. जलनेवाली की मेहरबानी, मालकीन, कारभारीन, जीवाचं पाखरू, नादच खुळा, असं काय काय असतं. आणि ती हसली. मग तो हसून म्हणाला, हसून बघण्यापेक्षा बसून बघ. काय म्हणालात? अगं असंही लिहिलेलं असतं, आत्ता आठवलं म्हणून म्हणालो. मग माझं तर बरंच आहे की. आणि आता तरी आपली गाडी ओळखशील ना. आता कशी विसरेन? पण मी नंबरसुद्धा पाठ करून ठेवला होता. मला माहीत आहे की मी दुसऱ्यांच्या गाडीजवळ उभी राहिली हेही तुम्हाला आवडलं नाही ना. आणि अर्जुन म्हणाला, ओळखायला लागली बरं का तू नवऱ्याला, प्रगती आहे म्हणायची. अहो पण मी घाबरली होते ना. का गं? अहो मला वाटलं. काय?
काय वाटलं तुला की तुम्ही खरंच सवत आणली की काय माझ्यासाठी? आणू का? जास्त डोहाळे लागले असतील तुला तर आत्ता आणतो, बोल. आहे का तयारी? आणा आणा, चालेल मला, असं म्हणून ती सारखी सारखी पोटावर खाजवत होती. का गं, सारखी का खाजवतेस? अहो सारखं असंच होते. बरं चलात, बघू दे मला. आता तुम्ही काय बघणार? तू चल तर, असं म्हणून तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिचं पोट पाहिलं तर या खुळीने नखांनी पोट ओरबाडलं होतं अक्षरशः. हे काय गं मयू, अगं किती नखं मारली आहेत तू मांजरीसारखी. अहो मी काय करू, सारखी खाज येते. असं का होतंय काय माहीत, आणि सारखं सारखं वॉशरूम पण लागते. अगं ते आता पोट मोठं होतंय ना तुझं, त्यामुळे होतंय. पोटाची त्वचा ताणली की खाज येते आणि पोट वाढून किडनीवर प्रेशर आलं की सारखी वॉशरूम लागते. आणि ती आश्चर्यानं तिनं विचारलं, तुम्हाला कसं काय माहीत? थांब तुलाही माहीत करतो, असं म्हणून त्यानं तिला एक व्हिडिओ पाठवला आणि म्हणाला, हे बघ आणि आजच्या दिवस खाजवू नकोस प्लीज, नाहीतर पुन्हा जेव्हा तुझा फुगा फुटेल आफ्टर डिलिव्हरी पोटाचा सगळा मुखडा बिघडलेला असेल. आणि ती हसून म्हणाली, बिघडू द्या ना, आता पोटाला कोण बघतंय? मग मी कशाला आहे, मला बघावं लागणार ना ते. त्यामुळे मी संध्याकाळी येताना क्रीम आणतो, म्हणजे मग खाज नाही येणार. ओके. आणि ती म्हणाली, बरं अर्जुनराव, तुम्ही त्यांना डॉक्टर व्हायला पाहिजे होतं. नको. का हो? अगं मी माझी फी कशी घेतो तुला माहीत आहे ना. तिला माहीत होतं तरी ती हसून म्हणाली, कशी असते तुमची फी? मग तो तिला मिठीत घेऊन म्हणाला, मी पैसे घेत नाही तर. आणि तिचा किस घेऊन म्हणाला, अशी घेतो मी माझी फी. मग सगळ्या पेशंटची फी अशीच घ्यावी लागली असती. आणि ती फार हसली. आणि तो म्हणाला, चल दे नाश्ता. मी नाही देणार. का? आता काय झालं? घ्या माझ्या चौथीकडून. बरं, आता असं वाटतंय की तुझा छंद पूर्ण करावाच लागेल. तुला माहीत आहे ना माझ्या नादाला लागायचं नसतं. मग तुम्ही कसे माझ्या नादाला लागलात? आणि तो कॉलर उडवत म्हणाला, मी तुझा नाद केला पण वाया नाही गेला. तसा आता तूही माझा नाद करून बघ, आणतो तुला सवत. आणा आणा, मी पण काही कमी नाही. शेरात 1.25 शेर आहे मी पण. हा, ती शेर, तू 1.25 शेर आणि नवरा पावशेर. त्यापेक्षा सवत कॅन्सल. का हो? अगं मलाच झेपत नाही असं समज. हा, तूच जिंकली बाई, मी हरलो. आणि ती खूप हसली. आणि तो पुढे म्हणाला, कुठं येड्याच्या नादी लागत बसायचं. तसा तिनं त्याला रट्टा मारला. तो हसला आणि तिला खांद्याला पकडून पुढे पुढे ढकलत म्हणाला, चला आता, एकुलता एक राणीसाहेब, वाडा नाश्ता. काहीतरी ढकलू द्या पोटात आणि निघू द्या. आज डब्यात काय देशील गं मयू? काय देऊ सांगा, तुम्ही सांगाल ते देते. आणि माझे ऑप्शन सांगू नको, खाण्यातले असतील तरच सांगा, तुमच्यामुळे सगळेच वात्रट झालेत. आणि अर्जुन म्हणाला, तू तेवढी सुधारणार नाहीस. हां, ती म्हणाली, उलट सगळे बिघडले आहेत तुमच्यामुळे. असं नाही. असं बोलत बोलत ते बाहेर आले. मग तो आणि सचिन नाश्ता करून निघून गेले. आणि आता असेच काही दिवस गेले आणि आज चैतन्याचा शुगर बॉक्स होता आणि अभिचं लग्न 3 दिवसांनी. राहुल, सचिन आणि अर्जुन पोहोचले वेळेच्या आधीच, कारण उत्सव मूर्तीचे करवले होते ना ते. पाहुणे अजून आले नव्हते आणि अभिसुद्धा थोडा उशिरानं आला. तो खूप थकलेला दिसत होता. चैतन्य म्हणाला, काय रे अभि, आज का लेट आलास? आज काय खायला गेला होतास? केळवण का आंबारस? तसे अभिच्या स्वागतालाच झालेल्या या वात्रट विनोदाने सगळे हसायला लागले. आणि अभि म्हणाला, यार जरा आउट ऑफ डेस्टिनेशन गेलो होतो म्हणून उशीर झाला. इतका थकलोय पण तरीही आलोय. आरामाची खूप गरज आहे मला. अरे पण कशाला गेला होता? अमेरिकेतून तर येत नाहीस ना? चैतन्य, यार सांगतो नंतर, आधी रिलॅक्स तरी होऊ दे मला. तसा अर्जुन म्हणाला, त्याच्या बायकोसारखे प्रश्न नको विचारू त्याला. चैतन्य, अरे बघ ना बिचारा किती थकला आहे लग्नाची वाट बघून बघून. कधी त्याचे 2चे 4 हात होणार असं झालंय त्याला. पण अभि, लास्ट 3 डेज हां यार, तोपर्यंत दम काढ, हातपाय काढून बसू नको. तू तेवढं टिकून राहा. हां. अभि म्हणाला, यार आहे मी, फ्रेशच आहे. मग थोडं बरं वाटल्यावर राहुल म्हणाला, पण कुठं गेला होता तू? अभि म्हणाला, अरे प्री वेडिंग शूट करायला. आणि सचिन मोठे डोळे करून म्हणाला, आईला, म्हणजे मज्जाच मज्जा की. अभि, नक्की काय काय केलं रे? अरे सगळी रंगीत तालीम असते, कळलं? प्रपोजपासून ते हनीमूनपर्यंत, असं अर्जुन म्हणाला. आणि राहुल म्हणाला, अभि, खरंच सगळं करावं लागतं? जे आफ्टर वेडिंग करतात ते पण? आम्हाला तर काही माहीतच नाही बुवा. आमचं जे काही शूट व्हायचं होतं ते लग्न झाल्यावरच झालं, तेही ओपन आणि अंधारात. आणि तरीही फिल्म कोरीच, असं म्हणून अर्जुन हसायला लागला आणि मग सगळेच हसले.
चैतन्य म्हणाला, ए अभि, आम्हाला दाखव ना यार. आणि अभिने फोन दाखवला तर त्यात खूपच पॉश असा सूट बुटातला अभि आणि लॉंग वन पीस घातलेली त्याची मितू. वेगवेगळ्या पोजमधील त्यांचे रोमॅन्टिक शूटिंग केलं होतं. अभि गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करताना, ती लाजताना, मग समुद्रकिनारी ती पुढे पळत होती आणि अभि तिच्या मागे मागे पळत होता. आणि त्याचं तोंड अगदी तिच्या तोंडाजवळ होतं आणि नाक नाकाला लावलं होतं. हे सगळं पाहून सगळे रॉयल गँग मेंबर्स खुश झाले होते. यार अभि, काय चिकना दिसतोस रे तू, एकदम टवका. आत्ता खरं तू अमेरिकेतला वाटतोय, पण बेण्या इतकी मजा केलीस आणि मरगळला काय आहेस रे तू. आणि अर्जुन म्हणाला, कारण की सगळं अर्धवट राहिलं ना, पूर्ण रोमॅन्स झालाच नाही. त्याच्या चेहऱ्यावर खरी टवटवी येईल ती हनीमून नंतरच. तसा अभि लाजला आणि त्याचा चेहरा उजळला. मग अर्जुन म्हणाला, पण अभि, या मागचा पर्पज म्हणजे हेतू काय ते सांगशील का. अरे काय माहीत, आता सगळे करतात म्हणून आपणही करायचं, फॅड झाले ना ते आत्ता. बरोबर यार, नुसता देखावा. लग्नानंतर जे दोघांनी अनुभवायचं असतं, त्या फिलिंग्स, तो पहिला स्पर्श, ती डोळ्यातील पहिली लज्जा सगळ्या जगाला दाखवायची. आणि तीसुद्धा रिटेक घेऊन घेऊन. प्रेमाचा बाजार आणि प्रदर्शन नुसतं, आणि पैशांची मस्ती जिरवून घ्यायची. अर्जुन असं सडेतोड बोलला आणि अभि म्हणाला, यार काय करायचं, मी तुझी इच्छा होती. ए अभि, तू काही एकटा नाही रे हा करणारा. पण खरं सांग यार, तू मितूला याआधी स्पर्श केला असशील ना, तुम्ही भेटला असाल ना, डेटिंग केलं आहे एकमेकांसोबत तुम्ही इतक्या वेळा, मग हे शूटिंग करून अजून कसली ओळख करायची होती. आणि राहुल म्हणाला, अर्जुन, अरे त्यापेक्षा थोडी अजून जास्त पुढची ओळख करायची असते. मग तोंडाच्या जवळ तोंड न्यायचं आणि पुन्हा मागे घ्यायचं. मग डायरेक्टर सांगेल तितक्या वेळा हे मागे पुढे करत राहायचं आणि त्याला वाटेल तेव्हाच तो कट म्हणणार. आणि तोपर्यंत आपलं काय, तोंडात लाळ आली की ती गिळायची, मग पुन्हा पुन्हा असंच करायचं. त्यापेक्षा असे रिटेक घेण्यापेक्षा सरळ सरळ फुल अँड फायनल सिक्सरच मारायचं ना हनीमूनला. त्याचे सगळे हसले. राहुल खूप बेकार तोंड करून म्हणाला, अभि, पण किती वाईट वाटत असेल ना रे एवढं जवळ जाऊन माघार घ्यायला. आणि अर्जुन म्हणाला, थोडक्यात काय तर शिंक्यावर दही, पण नशिबात नाही, अशीच अवस्था होणार आहे अभि. आणि सचिन म्हणाला, ए, कॅमेरा मागचा खरा पिक्चर वेगळाच असणार. कॅमेरा बंद झाल्यावर तरी बुडवलंच असेल ना तोंड दह्यामध्ये. आणि त्यात 2 दिवस हॉटेलमध्ये राहिले होते, तेही एकाच रूममध्ये राहिले असतील. काय अभि, बरोबर ना. एवढा कंट्रोल करायला अभि काय विश्वमित्र आहे काय. आणि अभि लाजून हसला. तो गोरामोरा झाला. आणि यावेळी अभि आता लॉंग टाईम तावडीत सापडला होता या रॉयल गँग भूतांच्या. आणि तो म्हणाला, ए नाही रे, आमच्याबरोबर तिची मावशी होती आणि त्यांची सेपरेट रूम होती आणि माझी सेपरेट. तसा सचिन वाईट वाटून म्हणाला, हा त्याच्या मारी, या आया, मावशा, आत्या असलेच कामावर असतात काय की. मग त्या कशाला काय करू देतील पुढचं काही. तसा अभि म्हणाला, हो ना यार, शूटिंग करताना सुद्धा आम्ही जवळ आल्यावर इंच इंच अंतर मोजत बसले असतील त्या आमच्यातलं. इकडे डायरेक्टरनं कट म्हटलं की तिच्या हाताला धरून लगेच घेऊन जायची माझ्यापासून दूर. आणि अर्जुन हसून म्हणाला, अभि, आता त्या मावशीच्या संन्यास घेण्याच्या वयात तुम्ही जर तिला ब्लू फिल्म दाखवली तर ती काय करणार आणखी, तुमचा कबाब ती शिजूच देणार नाही ना. मग अभि म्हणाला, नाहीतर काय यार, बीचवर, हॉटेलमध्ये जेवताना सगळं लक्ष माझ्यावरच, जणू काही मी अट्टल चोरच होतो की काय. अशीच सारखी सारखी बघत होती माझ्याकडे. तसा चैतन्य म्हणाला, अभि, दोष तिचा नाही रे, तेरी शक्ल ही ऐसी है, चोरो जैसी. आणि रॉयल गँगमध्ये खसखस पिकली. आणि अभि म्हणाला, चैत्या साल्या, तुझा ना आज साखरपुडा नसताना तर तुझ्या तोंडाचा नकाशाच बदलून टाकला असता मी, हलकट कुठला. आणि मग चैतन्यही म्हणाला, अभ्या, 3 दिवसांनी तुझं लग्न आहे म्हणून मीही गप्प आहे, नाहीतर मी तुझ्या पृष्ठभागाचा नकाशा बिघडून टाकला असता आणि तुझे बसण्याचे वांदे झाले असते इथेही आणि तिथेही. तसे सगळे हसले. आणि आता अभि आणि चैतन्य मुद्दे सोडून गुद्द्यावर आले होते. आणि अर्जुन डोक्यावर हातच मारला आणि म्हणाला, राहुल, या वळूंना आवर आणि कासरे बांध, नालायक कुठले, कसलंच गांभीर्य नाही यांना. आता या बोक्यांच्या गळ्यात घंटा कशी बांधायची. आणि राहुल हसून म्हणाला, अर्जुन, अरे यांच्या गळ्यात घंटा कशी बांधायची. आणि राहुल हसून म्हणाला, अर्जुन, अरे यांची घंटा वाजवणारी आली तरच यांची मस्ती जिरेल आणि हे बोके शांत बसतील. तसे सचिन आणि अर्जुन खूप खूप हसायला लागले. आणि आत्ता कुठे चैतन्य आणि अभिची फजिती सुरू झाली होती. मग आवडेल ना पुढच्या भागात ऐकायला.
कमेंट करा आणि नक्की सांगा. आणि हा एपिसोड कसा वाटला तेही सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.